सुधा वहिनी आहात का घरात? राजाभाऊंनी दरवाजातूनच आवाज दिला. भाऊजी या ना या. सुधा वहिनींनी त्यांचं स्वागत केलं. या बसा. आलेच मी पाणी घेऊन. सुधा वहिनींनी फुलपात्र भाऊजींसमोर ठेवलं. भाऊजींनी थोडं पाणी घेतलं. कशा आहात वहिनी? आणि मधुकरराव कुठे आहेत? मिलिंद सीमा कामावर गेले असतील ना? छकुली खेळायला गेली वाटतं. राजा भाऊजींनी प्रश्नांची सरबत्ती केली. अहो हे गावी गेलेत कालच. येतील उद्या संध्याकाळी. मिलिंद आणि सीमाला आज सुट्टी, त्यामुळे आहेत घरात. आराम चालू आहे. आणि छकुली खेळते शेजारी. येईल थोड्या वेळात. वहिनी उत्तरल्या. बसा मी चहा टाकते, मग जेवणाचं बघते. वहिनी जेवण नको, फक्त चहा चालेल. राजाभाऊंना संकोच वाटत होता. इतक्यात मिलिंद सीमा आले बाहेर. औपचारिकता म्हणून मिलिंदने काकांना हाय हॅलो केलं. आई तुम्ही बसा बोलत, मी चहा करते, सीमा म्हणाली. बरं म्हणत सुधाबहिणी विसावल्या. मंजिरी कशी आहे भाऊजी? मजेत आहे एकदम. तिचा मुलगा झाला 4 वर्षांचा. एवढा मस्ती करतो ना, पण ती घरी आली त्याला घेऊन की वेळ कसा कापरासारखा उडून जातो. भाऊजी मुलीचं नातवाचं कौतुक करताना हरखून गेले. मंजिरीचं लग्न होऊन 6 वर्ष झाली असतील ना? मिलिंदने विचारलं. त्याच्या प्रश्नाचा रोख सुधाताईंना बरोबर समजला. पण ह्या क्षणी त्याला मध्येच तोडणं अवघड होतं. हो, मागल्याच महिन्यात 6 वर्ष झाली लग्नाला, काका सांगत होते. बोलता बोलता त्यांनी पिशवीतून काही वस्तू काढल्या. वहिनी हे घ्या, आवळ्याचं लोणचं. मंजिरीच्या आईने आठवणीने पाठवलं आहे तुम्हाला आवडतं म्हणून. आणि हे मेतकूट छकुलीसाठी. आणि हे लसणीचं तिखट, घरची चिंच. अहो भाऊजी, किती आणता तुम्ही दरवेळी? वहिनींना संकोच वाटत होता घ्यायला. हो ना, त्यापेक्षा जे द्यायला हवं ते देऊन टाकावं ना वेळच्या वेळी. मिलिंद चरफडत होता. आईने डोळे वटारून पाहिलं तसं तो आतमध्ये निघून गेला. लेकीच्या लग्नासाठी गोड बोलून आईबाबांकडून 10,000 रुपये घेतले उसने. इतकी वर्ष झाली पण परत करायचं काही नाव नाही घेत राजा काका. सीमाजवळ येऊन मिलिंदची भुणभुण सुरूच होती. अरे मिलिंद, असेल त्यांची काही अडचण, म्हणून नसेल जमत त्यांना पैसे द्यायला. त्यासाठी तू इतका का त्रास करून घेतो समजत नाही. आणि आपल्याला काही कमी आहे का? आपलं त्या 10,000 वाचून कधी काही अडले का? सीमा मिलिंदला समजावत होती. हेच फावतं अशा लोकांचं. मिलिंदची चिडचिड काही कमी होत नव्हती. इतक्यात छकुली आली घरात. आजीने सांगितलं म्हणून तिने राजा आजोबांना वाकून नमस्कार केला. त्या तिच्या हातावर लिमलेट गोळ्यांचं पाकिट ठेवलं. ते पाहून मिलिंद अजूनच वैतागला आणि छकुलीला घेऊन बेडरूममध्ये जाऊन बसला. डायरेक्ट दोघं जेवायलाच बाहेर आले. टेबलवर देखील त्याची धुसफूस चालूच होती. सीमा, आमटीमध्ये मीठ कमी पडलं आहे. भाजी किती तिखट बनवली आहेस? सीमा काहीच बोलली नाही. ती आणि सासूबाई मिलिंदकडे बघत गालातल्या गालात हसत होत्या. जेवणं आटोपली. काकूंनी हातावर सुपारी दिली भाऊजींच्या. बरं आहे वहिनी, येऊ मी? राजाभाऊ निरोप घेत होते. लगेच निघालात भाऊजी? एवढं उन्हाचं? थोडं पडा, मग चहा घेऊन वगैरे निघा. सुधाताई म्हणाल्या. नको वहिनी, निघतो लगेच. थांबलो तर संध्याकाळी उशीर होईल घरी पोचायला. राजाभाऊंनी खांद्यावर झोळी घेतली, टोपी घातली. बरं आहे मिलिंद, सीमा, येतो मी. तुम्ही या एकदा सर्वजण आमच्या घरी 4 दिवस. या खेपेला मधुकरराव भेटले नाहीत. हो काका, नक्कीच येऊ. बाबांना सांगूच तुम्ही येऊन गेल्याचं. त्यांना देखील चुटपुट लागेलच, ते नसताना तुम्ही येऊन गेलात म्हणून. बरं, नमस्कार करते हां. सीमाने काकांना वाकून नमस्कार केला. थांबा हां भाऊजी, 1 मिनिट. असं बोलून सुधाताई बेडरूममध्ये गेल्या. एक पाकिट त्यांच्या हातात देत म्हणाल्या, हे मंजिरीच्या मुलाला द्या. म्हणावं आजीने खाऊसाठी दिलेत. अहो वहिनी, कशाला? भाऊजी ओशाळत बोलले. असू दे हो, काही संकोच नको वाटायला, सुधाताई बोलल्या. त्यांना कशाला वाटतोय संकोच आणि लाज? मिलिंद मनातल्या मनात धुमसत होता. त्याला हे सर्व असह्य होत होतं. तरी नशीब हे तो त्यांना तोंडावर नाही बोलला. परत एकदा सर्वांचा निरोप घेऊन राजाभाऊ निघाले. भाऊजी, अहो हे काय? सुधाताईंनी आवाज दिला. त्यासरशी ते परत फिरले. काय झालं वहिनी? त्यांनी विचारलं. अहो भाऊजी, गडबडीत तुम्ही चप्पल घालायला विसरलात. विसरलो नाही वहिनी, मुळात मी चप्पल घालतच नाही. राजाभाऊ बोलत होते. का असं? सुधाताईंनी कळवळून विचारलं. एव्हाना मिलिंद आणि सीमा देखील दारात येऊन थांबले होते.
वहिनी, मंजिरीचं लग्न माझ्या ऐपतीप्रमाणे मी साधंच करून दिलं. पण कितीही नाही म्हटलं तरी थोडा खर्च असतोच. मी फंडातून पैसे काढले होते, तरी ऐनवेळी थोडे कमी पडले म्हणून मी तुमच्याकडे हात पसरला. तुम्ही देखील कुठलेही आडेवेडे न घेता मला 10,000 रुपये उचलून दिलेत. मला वाटलं होतं पुढील काहीच महिन्यात तुमचं कर्ज मी सहज फेडू शकेन. पण मंजिरीचे वर्षभर सणवार, पुढे तिचं बाळंतपण, मग बारसं, पहिला वाढदिवस, मी काही मोकळा होऊ शकलो नाही. नंतर आमच्या सौंचं आजारपण, एक पैसा शिल्लक नाही हो राहिला. बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला. पण मला तुमचे पैसे बुडवायचे नाहीत हं. आज ना उद्या देईनच, मी प्रयत्न करतो आहेच. त्यामुळे मी मनाशी ठरवलं, जोपर्यंत तुमच्या ऋणातून मुक्त होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालायची नाही. अनवाणी चालताना पायाला चटके बसतील, दगड लागेल, ठेच बसेल, त्या प्रत्येक वेळी मला तुमच्या कर्जाची आठवण होत राहील. बरं आहे, येतो मी. मला इतकी वर्ष समजून घेतलं, अजून काही महिने थांबा. माझ्यावर विश्वास ठेवा. मला तुमचे पैसे द्यायचे आहेत परत. एवढं बोलून ते जायला वळले. काकू आणि सीमाच्या डोळ्यातून पाणी खळत नव्हतं. मिलिंदचीही काही वेगळी अवस्था नव्हती. सर्वात जास्त मन त्याने कलुषित करून घेतलं होतं. त्यामुळे आता त्याला त्याचं मन खात होतं. काका थांबा, तो पुढे आला. तुम्ही पैसे परत करायची खरंच गरज नाही. माझ्या आईबाबांनी त्यांच्या लेकीसाठी किंवा मी माझ्या बहिणीसाठी लग्नात खर्च केलेत ते पैसे असं समजा. आणि आता इथून पुढे अनवाणी चालू नका. मिलिंद काकांना विनवत होता. बेटा, तू हे सर्व बोललास हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला. पण मला माझं कर्तव्य करायलाच हवं. एवढं वाईट वाटून घेऊ नकोस माझ्याबद्दल. येतो मी. एवढं बोलून काका चालते झाले. भरलेल्या डोळ्यांनीच त्यांना सर्वांनी निरोप दिला. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.